एक अखबार को दिए गए इंटरव्यू में शरद पवार ने दावा किया है कि महाराष्ट्र की 48 लोकसभा सीटों में से 35 सीटों पर महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चुने जाएंगे। मगर कांग्रेस नेता और नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने आज नागपुर में पत्रकारों से बात करते हुए बड़ा दावा किया। शरद पवार ने दावा किया है कि हम 35 सीट जीतेंगे, लेकिन जनता में बीजेपी के घटते समर्थन को देखते हुए हम 40 सीट जीतेंगे। वडेट्टीवार ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि चौथे चरण के मतदान के बाद खुद शरद पवार भी 40 सीट जीतने का दावा करेंगे। मी परत आम्ही तर 35च्या पुढचा आमचा अंदाज आहे। पवारसाहेब म्हणतायत 35, परंतु या फेजच्या निवडणुकीनंतर पवारसाहेब स्वतः म्हणतील की आम्ही 40 जागा जिंकणार आहोत। जेवढे पेजेस पुढे चालले तसा तसा भारतीय जनता पक्षाचा ग्राफ हा डाऊन होत चाललाय, खाली पडत चाललाय आणि म्हणून वाटेल ते बरवण्याचं काम आता महाराष्ट्रात देशामध्ये सुरू झालेलं आहे। पवार साहेबांनी जो वर्तवलं हे ते 100% खरं आहे किंवा त्यापेक्षा अधिकच्या जागा पुढे मिळू शकतील। राजकारणामध्ये सध्या जे काही चिखलफेक सुरू झालेली आहे, तुम्ही पाहिलं चंद्रकांत दादा पाटील ज्या भाषेमध्ये बोलले, म्हणजे वैयक्तिक किती राग या लोकांच्या मनात आहे। त्याला अजितदादांनी जरी सांगितलं की हे बरोबर नाही, पण बरोबर नाही म्हणणाऱ्यांच्या बरोबर आहेत हे दुर्दैव आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेसारखं या देशाचे पंतप्रधान फिरत आहेत, म्हणजे किती भीती भारतीय जनता पक्षाच्या आणि मोदी सरकारच्या मनामध्ये आहे। असा कुठलाही मतदारसंघ मला पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये या राजकीय संपूर्ण विश्लेषण पाहिलं तर आपण हे पहिले पंतप्रधान आहेत की त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये जाण्याची पाळी आली आहे। यातच त्यांचं अधपतन, पराभव हा स्पष्टपणे दिसतो आहे आणि शरद पवार साहेबांनी जे भाकीत केलं आहे त्यापेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।